महाराष्ट्र राज्य किसान सभेचं 3 दिवसाचं राज्यस्तरीय शिबिर कडेगाव इथं संपन्न होत आहे आणि 23 तारखेला 22 तारखेला या सत्राचं उद्घाटन भारत पाटणकर करणार आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या या 3 दिवसाच्या शिबिराला ऑल इंडियाचे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी, सरचिटणीस कॉम्रेड अशोक सोनारकर, कार्याध्यक्ष डॉक्टर महेश कुपलवार आणि अन्य सारे या शिबिराला 3 दिवस मार्गदर्शन करणार आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आहे आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचं आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन पुढे नेण्यासाठी जिल्ह्याचे कार्यकर्ते सक्षम व्हावे, ट्रेन व्हावे, खरं तर हा या पाठीमागचा उद्देश आहे. या शिबिरामध्ये 3 दिवसाच्या शिबिरामध्ये पीक विमा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बँकांचा कर्ज, पीक वनजमिनीचे पट्टे, संघटनात्मक बाबी, शेतकरी आंदोलनाचा मार्क्सवादी दृष्टिकोन आदी विविध विषयावरती 3 दिवस या शिबिरामध्ये शिकवले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं महाराष्ट्र राज्य किसान सभा, क्रांतिश्री नाना पाटलांची ही संघटन गेल्या अनेक वर्ष शेतकऱ्याच्या अधिकारासाठी संघर्ष करत आहे. सातत्यानं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतीमालाला शेती उत्पन्नाच्या 1.5 पट C2+50 शेतीमालाला हमीभाव मिळावा, वनजमिनीचा पट्टा मिळावा, शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी, या अनेक विषयावरती आंदोलन करत आहोत. पण महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार कॉर्पोरेट घराण्याचं सरकार आहे, हे शेतकऱ्याचं कल्याण करणारं सरकार नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहायला मिळत आहेत. विशेषतः विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हे महाराष्ट्राचं सरकार आलं, केंद्राचं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, या येताना यांनी वारेमाप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या आश्वासनं दिली, पण सत्तेत आल्यानंतर यांनी आश्वासनं पाळलं नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही किंवा शेतकऱ्यांना जी सातत्यानं जी मागणी आहे शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव द्यावा, ही मागणीसुद्धा या महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या सरकारनं पूर्ण केली नाही आणि उलट शेतकऱ्यांना बर्बाद करणारी 3 शेतकरी विरोधी 3 कायदे आणले होते आणि याचा शेतकरी संघटनांनी, महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिल्लीच्या सरहद्दीवर जवळपास 13 महिने संघर्ष करून हे कायदेसुद्धा परत घ्यायला सरकारला भाग पडले आणि म्हणून या 3 दिवसाच्या शिबिरांमध्ये हा दीपस्तंभ ठरावा. शेतकऱ्यांची ही चळवळ, नाना पाटलांची चळवळ, हे संघर्ष पुढे जावा, हाच खरं तर या शिबिराचा हेतू आहे. हे शिबिर कडेगावला होत आहे आणि हे शिबिर 22, 23 आणि 24 तारखेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या विषयावरती शिबिरार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत आणि म्हणून मी आवाहन करेन महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे की या शिबिरामध्ये जास्तीत जास्त शेतकरी, तरुण मित्रांनी आणि महिलांनीसुद्धा सहभाग घ्यावा आणि हे शेतकऱ्यांचं आंदोलन महाराष्ट्र राज्य किसान सभेचं संघर्ष पुढे न्यावा असं मी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे आवाहन करतो आहे.